समानता, तिसरीकडे आया बहिणींचा एकूण स्त्रीत्वाचा सन्मान, चौथीकडे आमची जी संस्कृती आहे, विविधतेने नटलेली एकता आणि याची जी कंपोजिट कल्चर आहे, संमिश्र संस्कृती, त्या संस्कृतीचं रक्षण आणि एक सभ्य, सुसंस्कृत आणि अभिरुची संपन्न समाजाची निर्मिती, याच्याकरता आम्ही हे शिव्यामुक्त समाज अभियान सुरू केले. कोणालाही मला वाटत नाही, सगळ्या धर्मामध्ये मानवता शिकवली जाते, मानवतेची मूल्य शिकवले जातात, सगळ्या धर्मामध्ये महिलांचा सन्मान शिकवलेला आहे. विशेषतः आमच्या हिंदू धर्मामध्ये तर जेवढे काही आमचे देवी देवता आहेत, त्याच्यातल्या ज्या स्त्रीरूप देवता आहेत, ते लक्ष्मी असेल, सरस्वती असेल, सगळ्या त्या देवता आहेत. या सगळ्या देवतांच्या पुढेही आम्ही माँ किंवा माता लावतो. माँ सरस्वती, आई भवानी, सगळ्यांच्या पुढे लावतो. इव्हन काय आता 15 ऑगस्ट झाला असेल किंवा आता 26 जानेवारी येणार आहे, आमचं जनगणमन वगैरे झाल्यानंतर आम्ही नारा देतो, भारत माता की जय. आम्ही देशाला मातृभूमी म्हणतो. आम्ही वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. वंदन योजना, आम्ही महिला दिन साजरा करतो, आम्ही मातृदिन साजरा करतो, आम्ही रक्षाबंधन साजरा करतो, भाऊबीज साजरा करतो, आणि आता नव्याने एक योजना आणली, एक पेड़ माँ के नाम. एकीकडे आईची महती मी सांगण्याची गरज नाही.